जय श्रीराम मित्रांनो, आजचा वर्कआउट आहे चेस्ट आणि बॅकचा. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला मी प्रॉपर वॉर्मअप केला बॉडी ॲक्टिवेट करायला. वॉर्मअप नंतर मी 3 सेट सूर्यनमस्कारचे केले, ज्याने की फुल बॉडी मोबिलिटी आणि ब्लड फ्लो मस्त इन्क्रीज होईल. त्यानंतर आपण चेस्टचा वर्कआउट स्टार्ट केला. पहिली एक्सरसाइज होती इन्क्लाइन चेस्ट प्रेस डंबल. या एक्सरसाइजमध्ये मेनली अपर चेस्ट टार्गेट होते, सोबत शोल्डर्स आणि ट्रायसेप्स पण इन्व्हॉल्व होतात. फॉर्म मेंटेन करायचा असेल तर चेस्ट टाईट ठेवायची आणि डंबेल्स कंट्रोलमध्ये खाली घ्यायचे आणि वर पुश करताना स्क्वीज करायचे. मी असे 4 सेट्स आणि 12 रेप्स केले. त्यानंतर मी घेतला पेग डेक फ्लाय. ही एक्सरसाइज चेस्टला प्रॉपर स्क्वीज देण्यासाठी खूप बेस्ट आहे. फॉर्ममध्ये एल्बो थोडे बेंड ठेवायचे आणि चेस्टचा कॉन्ट्रॅक्शन फील करायचं. यामध्ये मेनली इनर आणि मिडल चेस्ट हिट होतो. मी याचे प्रत्येकी 4 सेट्स आणि 12 रेप्स केले. चेस्ट प्रेस रॉडवर. या एक्सरसाइजमुळे ओव्हरऑल चेस्टची स्ट्रेंथ आणि साईज इम्प्रूव्ह होते. या फॉर्ममध्ये रॉड चेस्टपर्यंत कंट्रोलमध्ये आणायची आणि पुश करताना चेस्ट एंगेज ठेवायची. यामध्ये चेस्टसोबत शोल्डर्स आणि ट्रायसेप्स पण वर्क होतात. मी याचे प्रत्येकी 4 सेट्स आणि 12 रेप्स केले.
नंतर मग चेस्टचा वर्कआउट संपून मी केले बॅक वर्कआउट. सगळ्यात पहिलं मी पुलअप्सचे 3 सेट्स घेतले. पुलअप्समुळे आपले लॅट्स वाईड होतात आणि फुल बॅक ॲक्टिवेट होते. त्याच्यानंतर मी घेतला लॅट पुल डाऊन एक्सरसाइज. या एक्सरसाइजमध्ये मेनली आपले लॅट मसल टार्गेट होतात. या फॉर्ममध्ये चेस्ट बाहेर ठेवून रॉड अपर चेस्टवर आणायची आणि फुल स्ट्रेच मेंटेन करायचा. मी याचे प्रत्येकी 4 सेट्स आणि 12 रेप्स केले. मग थोडा रेस्ट घेऊन मी केला बेंड ओव्हर डंबेल लॅटरल रेस. या एक्सरसाइजमध्ये रिअर डेल्ट्स आणि अपर बॅक मसल हिट होतात. फॉर्ममध्ये बॉडी थोडी फॉरवर्ड बेंड करून ठेवायची आणि डंबेल्स साईडला वर घेऊन कंट्रोलमध्ये खाली आणायचे. त्याच्यानंतर मी घेतलं हायपर एक्सटेन्शन. ही लोअर बॅकसाठी खूप स्ट्रॉंग आणि इफेक्टिव्ह आहे. या फॉर्ममध्ये बॉडी स्ट्रेट लाईनमध्ये वर आणायची आणि जास्त ओव्हर एक्सटेंड नाही करायचं. यामध्ये आपली लोअर बॅक, ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग इन्व्हॉल्व होतात आणि याचे मी प्रत्येकी 4 सेट्स आणि 12 रेप्स घेतले. मग मी केला बेंड ओव्हर रोईंग. या एक्सरसाइजमध्ये मिडल बॅक, लॅट्स आणि ट्रॅप्स हेवी वर्क होतात. या फॉर्ममध्ये आपण बॅक स्ट्रेट ठेवून रॉडवर स्टमक कडे पुल करायचं आहे आणि स्क्वीज फील करायचं आहे. याचे प्रत्येकी मी केले 4 सेट्स आणि 12 रेप्स.
नंतर वर्कआउट कंप्लीट करून मी स्ट्रेचिंग केली. असा होता आपला चेस्ट आणि बॅकचा पॉवरफुल वर्कआउट. तुम्ही पण पुश पुल कॉम्बिनेशन ट्राय करा, बॉडी मस्त पंप होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो. जय श्रीराम.